हार्दिक स्वागत. साई आणि रवी प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडचा आपण दुसरा सामना पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. 4 षटकांचा खेळ असणार आहे. डाऊन द लेग साइड पंच वळतील. दंडी सुद्धा करणार आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. एका धावेने म्हणजेच एक्स्ट्राच्या रूपाने श्री गणेश होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा क्लासिकल ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. जितू एका बाजूला आहे गावदेवी आणि त्यांच्या विपक्ष मी मराठा असा सामना सुरू आहे. सेकंड राऊंडचा दुसरा सामना. हलक्या त्याने फक्त दिशा दिली आहे. दोन धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. खूप चांगली ऑफ ब्रेक गोलंदाजी आतापर्यंत आपण जितूच्या माध्यमातून पाहिली आहे. फलंदाजाला मात्र कुठेतरी चेंडू आणि फळीचा संपर्कच करता आला नाहीये. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे थोडीशी मिसफील्ड होते. बॅकअप आलाय. जे बॅकअप महत्वाचं होतं ते बॅकअप आलंय. विशाल चेंडूच्या खाली पोहोचले. बॅकअप आलाय. पॉईंटच्या खेळाडूंकडून थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्या मोक्याच्या क्षणी विशालचं बॅकअप आलाय. महत्वाच्या 3 धावा वाचवल्यात. एक षटकाची झाली समाप्ती. धाव फलकावरती धावा आहेत 5. चला 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून कंप्लीट झाल्यात. म्हणजे तब्बल 2 धावा वाचवल्यात. रोहित आमचे मॅन्युअल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. धाव फलकावरती धावा आहेत 5. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला सँडीला इंट्रोड्यूस केलं गेलं. 18 चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण पाहतायत. आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीतील शेवटच्या फेरीसाठी ऑलरेडी संघ आपण पाहिला. तर अर्थातच स्काय रायडर संघ क्वालिफाय झालाय. लांबचा प्रवास करून ते कांदिवली नगरीमध्ये दाखल झाले आणि त्याच्यानंतर खूप चांगला खेळ दाखवला गेला. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलने धावफलक 1 ने पुढे सरसावला जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आस्वाद आताही मुख्य मंचावरतून घेत आहेत. त्या सर्वांचं करूया वेलकम पुन्हा एकदा प्रशांत चषकाच्या दुसऱ्या महत्वाच्या रजनीमध्ये. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन द स्कोर कार्ड. या षटकातील विचार केला अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. स्टेप आउट केलाय. कॉम बॉक्सला सलामी देणारा. बॉक्स आउटचा विकेट. गॉम.
क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये, त्याच्यामुळे धावांचा विचार केला. फक्त आणि फक्त धावफलक पुढे सरकवला जाणार आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत, 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन द स्कोर कार्ड. बॅकफुट वरती गेले, पंच केले विवेक, चेंडू खाली आहेत. 1 धाव तर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटच्या रूपामध्ये लागतो धक्का. विकेट क्रमांक 1 जावं लागेल तंबूच्या आडोस्याला. रवीला जावं लागेल तंबूच्या आसराला. 10 वरती लागतोय पहिला महत्वाचा धक्का. जरा स्पीडअप करायचंय प्लीज, जास्त वेळ दवडायचं नाहीये अजून. या मॅच नंतर तब्बल 1 सामना खेळवायचा आहे. वेळ झालाय 12:45 प्रेक्षकांची अलोड गर्दी तरी सुद्धा तुम्ही क्रीडा नगरीमध्ये पाहतायत. प्रशांत चषकावरती प्रेम करणारी मंडळी आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी आहे. पॅडा स्वीप, अजून 1 रनआउटची संधी आहे. फेकी जर नॉन स्ट्रायकर एंड वरती असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. 11 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 to go. डाव द लेग साइड, पंच बघतायत, व्हाईट बॉलचे संकेत देत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव आहे आणि धावफलक बघता बघता 12 या स्कोर कार्ड वरती आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, फेकी जिथपर्यंत येईल 1 धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. मॅजिक बॉल असेल. पॅडा स्वीप, 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. म्हणजे मॅजिक बॉल वरती 1 म्हणजे 2 धावफलक जाऊन पोहोचेल 16 या स्कोर कार्ड वर. 16 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिक बॉल वरती धावा डबल झाल्यात. धक्का तंत्र मॅजिक बॉल. चला 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती महादेवला इंट्रोड्यूस केलं गेलं. माधवला इंट्रोड्यूस केलं गेलं. समोरच्या दिशेने केलं, रनआउटची संधी, फॉलो थ्रू मध्ये रनआउट. नॉन स्ट्रायकर एंड वरतीच बॅटर आउट झालाय. नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर आउट आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरतीच बॅटर आउट आहे. संधी
जी मिळालेली फॉलो थ्रू मध्ये त्या संधीचं सोनं केलं. कुशल होतोय आई गौदेवी बॉईज थोडस अडचणीमध्ये आहे. इथून दुसऱ्या बाजूला मी मराठा अजूनपर्यंत पकड बनवली आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 17 स्कोर कार्ड वरती आहे. स्टेप आउट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय परंतु तिथपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक बघता बघता 18 स्कोर कार्ड वरती आहेत. तिसऱ्या षटकातील चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. अजून एक धाव. स्टेप आउट केलाय परंतु चेंडू पाहायला प्रवेश करतोय. लेग 22च्या रूपामध्ये धाव आहे आणि धावफलक 20 या स्कोर कार्ड वरती आपण पोहोचणार आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटक समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव निश्चितच कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीने धावफलक 21 या स्कोर कार्ड वरती आहे. इथे मात्र कॅच ड्रॉप. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 22 या स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम षटक आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी आहे. आई गावदेवी बॉईज आणि त्यांच्या विपक्ष मी मराठा अशी लढत सुरू आहे आणि याच्यानंतर आजच्या रजनीमधला शेवटचा सामना म्हणजे सेमीफायनल नंबर 2 ला होणार आहे सुरुवात. टप्पा पडलाय. चेंडू थोडासा स्किड झालाय. आतमध्ये आलाय. बॅटर निराश नाराज नाखुश दिसत आहेत कारण फक्त टाइम करायचं होतं. थ्रू द कव्हरचा चेंडू ट्रॅव्हल झाला असता परंतु तसं काही झालं नाहीये. डॉट बॉल येतोय आणि अशा वेळेस डॉट बॉल येणं म्हणजे कुठेतरी धावफलकाला अर्थातच अंकुश लावण्यासारखं आहे.
पुन्हा एकदा चांगला बॉल. विवेकचं कौतुक करावं लागेल. का माझ्या खांद्यावरती अर्थातच मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ना, त्याचं पुन्हा एकदा ज्वलंत पृथक्करण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक पहिलं षटक जरी तो हातात असला तरी मोक्याच्या क्षणी हाताळतोय. स्लॉकचं षटक हाताळताना दिसतोय. इथे व्हाईट बॉलचे संकेत येतात आणि धावफलक 24 या स्कोर कार्डवरती. 24 धावा आहेत. 24 धावा धावफलकावरती आहे. 24. इथे विकेटचं पतन होणार. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. विवेकने पहिलेच त्याला नेहावलं. बॅटरला फॉलो केलं. थोडंसं शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल वापरला आणि बॉलच्या रीच पर्यंत पोहोचणं बॅटरला शक्य झालं नाहीये. उर्वरित काम यष्टिरक्षकाने केलंय. स्टंपिंगच्या रूपामध्ये झटका लागतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 1 to go. धावफलकावरती धावा फक्त 24 आहेत. शेवटचा बॉल. व्हाईट बॉलचे संकेत येतात. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. चला व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. म्हणजे धावफलकावरती 25 धावा आहेत आणि शेवटचा बॉल डिलिव्हर करणं सुद्धा बाकी आहे. व्हाईट बॉल आहे. शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. कट केलं एकदा निश्चितच येईल. म्हणजे धावफलक जाऊन पोहोचेल. 26-27 चे टार्गेट आहे. 27 इज अ टार्गेट.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 27चा बाटला करायचा. विवेक आणि मनीष ही प्रारंभिक जोडी पाहायला मिळते. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट बॉल येतोय. 27चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय सूरजला इंट्रोड्यूस केलं गेलंय. सूरजला मात्र सध्या प्रशांत चषकामध्ये फ्लड लाईट मध्ये सुद्धा चमकावं लागणार आहे. 27 धाबा डिफेंड करायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. विवेक मनगटाचा वापर केला गेलाय. पायावरती चेंडू होता, त्याला फक्त दिशा दाखवली. मनगटाचा वापर तिथे केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू जवळ आल्यावरती अर्थातच थोडस मनगटाचा तिथे वापर केला गेला. फ्लिक केलं तिथे रिस्टला आणि त्याच्यामुळेच आपण पाहिलं सिंगल कंप्लीट होते. 27चा पाठलाग करायचा आहे. खूप चांगले चेंडू आतापर्यंत सूरजने हाताळलेत. आता लेफ्ट हँडेड बॅटर समोर सूरज तीच लाईन लेंथ मेंटेन करतो का हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण 27चा पाठलाग करायचा आहे. चला प्लीज, पंचांनी कोणती सिग्नल दिलं नाहीये. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय का? तर यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू नो बॉल साठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू ऑलरेडी आलेला आहे. सर नो बॉलचे संकेत येत आहेत. रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. चार धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता. व्ही शेप मध्ये एक धाव निश्चितच मिळेल. मनीष दुसरा धावेचा प्रयत्न होता. चपळ चतुर मनीषला आपण पाहतोय तिथे. लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आलाय.
धावांचा विचार केला 5 धावा धावफलकावरती 27चा पाठलाग करायचा आहे. 1 वाजून 3 मिनिटाचा अवधी झालाय तरी आपण पाहिली प्रेक्षक गॅलरी पूर्णपणे खचाखच भरलेली आहे आणि हीच या प्रशांत चषकाची ओळख आहे. वेळ किती झालेली असेल तरी प्रेक्षक राजा मोठ्या उत्साहाने मात्र स्पर्धेचा आस्वाद घेतोय. डाऊन द लेग साइड अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि तुम्ही खर्च जास्त करताय. सध्याचं जग सेव्हिंग्स आहे. धावा वाचवाव्या लागणार आहेत. 7 धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 ची गरज आहे. 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मनीष आणि विवेक ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे तिथे सुद्धा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्बिनेशन, कम्युनिकेशन, परमिटेशन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 8 या स्कोर कार्डवर. शेवटचा अंतिम बॉल 8 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती विवेक पाहायला मिळतोय. त्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या मॅचमध्ये सुद्धा आतापर्यंत ज्या चांगल्या बेस बिल्डिंगची गरज होती ना तो पाया तर दोन्ही बॅटरने रचलाय. कारण 27चा पाठलाग करताना 5 चेंडू मागे धावफलकावरती धावा आहेत 8. इथे टप्पा पडलाय. आतमध्ये आला विकेट कीपर. थोडासा क्लोज असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु तसं झालं नाहीये. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने अर्थातच कोणती धाव मिळाली नाहीये म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलक 8 या स्कोर कार्डवरती 27चा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्क वरती शुभमला इंट्रोड्यूस केलं गेलं. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर मनीष ला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम. फुलटस बॉल मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव होणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 27चा पाठलाग करायचा आहे. आता स्ट्राईक एंड वरती विवेक ज्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा सेन्सिबल बॅटिंग केली होती. जेव्हा चौकारची गरज होती तेव्हा चौकार ठोकले होते. जेव्हा सिंगल डबलची गरज होती तेव्हा सिंगल डबलने मॅच पुढे नेली होती. अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल. एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. 10 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड म्हणजे अजूनही 17 धाव्यांची गरज आहे. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल अजूनही उर्वरित आहेत. उर्वरित 4 बॉल वरती एका दुसरा मोठा फटका येईल का? कारण मनीषला एवढा वेळ शांत ठेवणं कठीण काम आहे. संयम त्याने आतापर्यंत दाखवलाय परंतु एक अटॅकिंग इंटेंट तो नेहमी मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. तर त्या चौकाराची कोंडी मात्र फोडली जाईल का? कारण धावा सिंगल डबलच्या रूपामध्ये तर येत आहेत. मोठा फटका आला नाही अजूनपर्यंत. मनीष तेच प्रयत्न सुरू आहेत. इन टू द गॅप. जशी आपण चर्चा केली मनीष नेहमी अटॅकिंग इंटेंटने खेळतो. मनीषचा विचार केला जास्त वेळ तुम्ही त्याला मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलने अर्थातच थांबवू शकत नाही. चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक 14 या स्कोर कार्ड वरती आहे. तेरा धाव्यांची गरज आहे.
स्टेप आउट झाले, पंच नो बॉल घोषित तर करतायत. वाईट बॉल आहे करेक्शन आपण करतोय. वाईट+1 कौतुक करावं लागेल. ऑलमोस्ट आपण पाहिला तर अर्थातच बॉल असं वाटलं की हातामध्ये, परंतु तरी सुद्धा दोन्ही बॅटर चांगलं कम्युनिकेशन दाखवलं, चांगलं कॉलिंग. जसं आपण पाहिलं चेंडू बराच काळ थोडंसं असं वाटलं की हवेत आहे, तेव्हाच दोघांनी कॉलिंग केली. मनीष आणि विवेक चांगलं कॉम्बिनेशन. आणि धावफलकावरती सध्या 16 धावा आहे. 27चा पाठलाग करायचा आहे. या रनचेसमध्ये आतापर्यंत अग्रेसर राहिली टीम. चांगलं क्षेत्ररक्षण, महत्वाच्या धावा वाचवल्यात. स्वतः विवेक सुद्धा अर्थातच ॲप्रिशिएट करतोय. 17 धावा म्हणजे 10 धाव्यांची गरज आहे. अजून एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी होईपर्यंत 2 धावा सुद्धा आल्यात. 2 धावा सुद्धा आल्यात. जिथे असं वाटलं की रनआउटची संधी आहे, तिथे मात्र विवेक आणि मनीषने आखो में इशारे आणि धावा होत आहेत कंप्लीट. धावफलक 19 या स्कोर कार्डवरती आहे. दोघांना इथून मात्र थोडीशी घाई आहे कदाचित मॅच संपवण्याची. मॅजिक बॉल असेल, या मॅजिक बॉलवरती सुद्धा आपण पाहिलं अर्थातच मागच्या मॅचमध्ये कुठेतरी पूर्णपणे सामना स्वतःच्या बाजूने झुकवला होता. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन द स्कोर कार्ड. मॅजिक बॉल डायरेक्ट फेकी झाली असती तर -4 सुद्धा धावा झाल्या असत्या, परंतु तसं काही झालं नाहीये. 1 धाव मिळते म्हणजे 1 से 2, 21 धावा आहेत. 21 6ची गरज आहे, कारण मॅजिक बॉल वरती धावा डबल झाल्यात. स्काय रायडर रेडी राहायचं आपण. पॅडल स्वीप, सेन्सिबल क्रिकेट. मनीषला माहिती आहे जास्त काही करायची गरज नाहीये. इथे मात्र गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न स्वतःच करणार आहे. 5 धाव्यांची गरज आहे. स्टेप आउट झाले, चौकार येतोय. 4 धावा धावफलकावरती सज्ज होणार आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल आणि तब्बल आपण पाहिलं तर 26 स्कोर लेवल. 1 धाव्याची गरज अजूनही आहे. एका धाब्याची गरज आहे. टीम स्काय रायडर रेडी राहायचं आपण. लगेच टॉस साठी यायचं. साई लॉफ करण्याचा प्रयत्न. मनीषला तंबूच्या आसऱ्याला जावं लागणार आहे. औपचारिकता अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर नवनाथ. औपचारिकता अजूनही बाकी आहे. एक धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट. वाईट बॉल आणि मॅच विन होताना आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतला गेलाय.